चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल अशी थालीपीठ भाजणी। बाहेर अत्यंत महाग भेटणारी थालीपीठ भाजणी आपण घरच्या साहित्यामध्ये अगदी सहज बनवू शकतो। एकाच वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। 2 वाट्या ज्वारी घेतले, 1 वाटी चणा डाळ घेतले, 1 वाटी नाचणी आणि 1 वाटी गहू आपल्याला इथे घ्यायचे आहे। त्याचबरोबर 1 वाटी तांदूळ घेतले, 1 वाटी बाजरी घ्यायची आहे। उडीद डाळ सुद्धा आपल्याला अर्धी वाटी एवढी घ्यायची आहे। उडीद डाळीमुळे आपल्या थालीपीठाला छान चिकटपणा येतो। पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी तूर डाळ आणि पाव वाटी मसूर डाळ घेतले। त्याचबरोबर पाव वाटी साबुदाणे घेतलेत। हे सर्व साहित्य आधीच मी व्यवस्थित निवडून घेतलेलं आहे। अर्धी वाटी पोहे घेतलेत। हे नॉर्मल पोहे आहेत, आपण ज्याचे कांदे पोहे बनवतो ते। 1 चमचा मेथी दाणे, पाव वाटी धणे, 10 ते 12 मिरे घेतले। त्याचबरोबर 2 चमचे जिरे, 2 चमचे ओवा आणि 2 चमचे बडीशेप आपल्याला इथे घ्यायचे आहे। सर्व साहित्य छान मिक्स करायचं आणि मंद आचेवरती गॅसवरती छान भाजून घ्यायचं। थंड झाल्यानंतर चक्कीवरती जाडसर दळून आणायचं। मस्त थालीपीठ भाजणी तयार होते। तुम्ही पण ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।